या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। माधवनगर तरुण मंडळाचे अध्यक्ष वडनाळ साहेबांचा सत्कार, सिनियर पाटील साहेबांचा सत्कार, सिनियर नगरसेविका यांना मॅडमनी करावा अशी विनंती करतो। भारतीय जनता पार्टीचा जय असो, जय श्रीराम, जय श्रीराम। भारतनगर व भारतनगर लोधी समाज आणि मातंग समाज या दोन्ही समाजाच्या वतीने यांचा सत्कार करतो। भारतीय जनता पार्टीचा जय असो। मी सांगतो हम तुम्हारे साथ हैं, एकच वादा, देवेंद्र दादा, देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा जय असो। सीनियर नगरसेवक भाजपचे कट्टर कार्यकर्ते जय साळुंके यांचा सत्कार माझे नगरसेवक आणि होणारे भावी बी नगरसेवक यांच्या हातून होत आहे। हां आपल्या
प्रभाग क्रमांक 18 मधून जी भाजपचे चारही उमेदवार यन्नमताई असतील, पाटील साहेब असतील, पल्ली साहेब आणि दोडमणी मॅडम यांना भारतनगर व भारतनगर लोधी समाज आणि मातंग समाज या दोन्ही समाजाच्या वतीने यांचा सत्कार होत आहे. पार्टीचा मी सांगतोय हे बोल आमचे भाजपचे कट्टर कार्यकर्ते जय साळुंके यांचा सत्कार माझे नगरसेवक आणि होणारे भावी बी नगरसेवक यांच्या हातून होत आहे. क्रमांक 18चे उमेदवार मधून श्रीकांतनाथ यन्नम व राजश्री दोडमणी प्रशांत पल्ली साहेब आणि शिवानंद पाटील साहेब हे निवडणुकीला उभे आहेत. यावेळेस पदयात्रेत एवढा प्रतिसाद मिळाला आहे की लोक बघून कमळ म्हणलं की चेहऱ्यावर एक हसू येत आहे. आणि इथं मला निश्चितच खात्री आहे की इथं बहुमताने निवडून येतील. फक्त लीड मोजावे लागतील आणि देवाचा आशीर्वाद आहे हे सगळ्यांच्या उमेदवारांवर. आणि आपल्या सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत हे आपल्या 16ला नक्की गुलाल उधळेल. आणि सगळे मतदारांना आवाहन करते की बहुमताने मतदान करून प्रभाग क्रमांक 18चे कमळ फुलवावे असं मी विनंती करते. धन्यवाद. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा, एकच वादा. देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सीनियर नगरसेवक पाटील साहेबांचा संधी भेटली. या भागात आम्ही नशिबान असं आहे की या भागात 13 कोटी रुपयाचे काम सुरुवातीला 24 आणि 25च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाले आणि पहिल्या वर्षी 100 कोटी रुपये मंजूर झाले. हे सोडून आपण इकडे मागच्या वॉर्डात जर आपण गेला 12 नंबर वॉर्डामध्ये या ठिकाणी 55 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले. म्हणजे सोलापूरच्या शहर मध्येच्या इतिहासामध्ये कधी नाही ते शहर मध्येमध्ये पहिल्या वर्षी 100 कोटी रुपये मंजूर झालेत. असे मागे 25 वर्षात घडलं नाही. आणि मागच्या आता आपण इकडे मागे गेलो 12 नंबर वॉर्डमध्ये गेलो 12 नंबर वॉर्डमध्ये गेलो 7 कोटी झालेत. 13 नंबर वॉर्डमध्ये 8 कोटी झालेत. इकडे 55 कोटी रुपयाचे काम झाले. जिथं आपण इथं उभारला सध्या 13 कोटीचे काम झालेत. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बोळात तुम्ही 2 रस्ते सोडून 3 रस्ते जरी मागे गेलं तर प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं काम दिसेल तुम्हाला. ते सोडून इथं सांस्कृतिक भवनचं काम मंजूर झालेले आहेत, वॉल कंपाऊंडचं काम मंजूर झालेले आहेत. पण देवेंद्र दादांनी प्रथम रस्त्याचं सगळे काम पूर्ण करत आहेत. आणि येत्या 25-26च्या अर्थसंकल्पमध्ये देवेंद्र दादा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास करून उर्वरित 8 कोटी म्हणजे या प्रभाग 18 मध्ये 21 कोटीचे काम 24-25, 25-26च्या यादीमध्ये मंजूर झाले. त्याचे वर्क ऑर्डर निघाले आणि कॉन्ट्रॅक्टरना ते इश्यू करलेत. फक्त आचारसंहिता असल्यामुळे ते थांबलेले आहेत आणि येत्या काळात ते सगळे मंजूर येईल. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की सगळ्यांनी दादांचे हात बळकट करावे, आम्हाला मतदान करून आम्हाला आशीर्वाद देण्यात यावे. आज प्रभाग क्रमांक 18 मध्ये पदयात्रा झालेली संपन्न झालेली आहे. लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा काढण्यात आली. आणि आम्ही नशिबाने 4 उमेदवार की त्यांचे धर्मपत्नी व त्यांचे घरचे कन्या या रॅलीला समावेश झाले. याचा एक निश्चित एक मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळेल. हा भाग 18चा भाग आम्ही असं नशिबान आहे की या भागाचं नेतृत्व लोकप्रिय माजी महापौर यन्नमताईंनी 4 वेळा केले. पक्षनेता पाटील साहेबांनी 2 वेळा केले आणि देगील साहेबांची कन्या यांनी इथनं उमेदवारी घेतलेली आहे. म्हणजे मी एक लहान सुरुवातीचा पहिल्यांदा इथं उभारलो, पण माझ्या वडिलांनी या भागाचा 2012 ते 17 इथं नेतृत्व केलेलं आहे. आणि आताचा प्रतिसाद बघता या भागात मोठ्या प्रमाणाने भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान पडतंय. मी सगळ्याला या निमित्ताने विनंती करतो की येत्या 15 तारखेला त्यांनी सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडावे. प्रत्येकाला 4 मतदानचा अधिकार आहे. प्रत्येक मशीनवर 2 कमळाचे बटन दाबून त्यांनी मतदान करावे आणि बहुमताने आम्हाला जिंकून द्यावे. भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यात यावे, देवेंद्र दादाची ताकद वाढवून यावे व त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करताना त्यांचा आशीर्वाद घेण्यात यावे. आज आम्ही 4 उमेदवार जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून आज पुढे जात असताना एक चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे जेव्हापासून हातवाढ झाली तेव्हापासून आज तक कुठलाच उमेदवार इथं निवडून आलेला नाही. आजपर्यंत एक इतिहास आहे. यंदा देखील हे इतिहास निश्चित घडेल. आणि यन्नमताई मी असो, दोडमणीताई असो व पल्लीसाहेब असो
यांच्या सर्वांच्या ह्या सर्व चारही उमेदवारांना निश्चितपणाने प्रभाग क्रमांक 18तील जनता निश्चित त्यांना न्याय देतील, त्यांना आशीर्वाद देतील, त्यांना निवडून देतील. आणि विशेष सांगावं म्हणले तर आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही राहिलेले कामं असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकास कामाच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या योजनेच्या माध्यमातून व इथले आपले स्थानिक आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून, आपल्या शहरातले तिन्ही आमदार, आपण इतकं बळ असताना पराभव आपल्याला भारतीय जनता पार्टी कधी माहीत नाही आहे. पराभव हा विरोधकांना माहीत आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पूर्व भागामध्ये 18 प्रभागातील चारही उमेदवार एक मोठ्या बहुसंख्येने निवडून देतील जनता. व जनतेनं मायबाप विनंती करतो की तुम्ही यापूर्वी देखील आमच्याबरोबर येणाऱ्या काळात देखील एक विकासाला आणि आपल्या प्रत्येक समस्याला तोंड देण्यासाठी आम्ही चारही उमेदवारांना आशीर्वाद द्यावा ही त्यांना कळकळीची विनंती करतो. आज प्रभाग क्रमांक 18 यात पदयात्रा आयोजित केलेल्या आहे. या पदयात्रेमध्ये सगळं नागरिकांचे प्रतिसाद चांगला मिळाला आहे. आम्ही या ठिकाणी 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे मागे आहे. सर्व मतदारांना नागरिकांना विनंती आहे, आम्ही चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे. आम्ही प्रचार करताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद या ठिकाणी दिसून आला. आणि आम्ही या ठिकाणी चांगलं काम केलं. आता शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे त्यांच्या माध्यमातून या भागातील 1.5 कोटीचं काम वर्षामध्ये या प्रभागाला दिलेलं आहे. आणि आम्हाला एक चांगला आमदार आम्हाला मिळाला आहे. म्हणून आम्ही चारही उमेदवार या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणे, सर्व नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावे. आणि या प्रभागातील कमळ फुलवण्याचे सर्वांच्या मी विनंती करते. आणि चारही उमेदवारांना कमळाच्या बटन समोर मतदान करून विजयी करावे. आणि येत्या 15 तारखेला सिद्धेश्वर ग्रामदेवत सिद्धेश्वर यात्रा आहे. मग सर्वांनी एक विनंती आहे, त्या दिवशी पहिला मतदान करून तुम्ही सगळ्यात सण साजरा करावे. आणि 16 तारीखला खऱ्या अर्थाने आपला सण साजरा होईल असं मी सर्वांना विनंती करते. आणि आम्हाला सर्वांना चारही उमेदवारांना आशीर्वाद द्यावे ही विनंती. धन्यवाद. नमस्कार. प्रभाग क्रमांक 18 मधून आम्ही सगळे उमेदवार थांबलेला आहे, 4 जण. मग सगळ्यांनी इथं भरघोस मताने विजयी करून द्यावे ही नम्र विनंती आहे. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, ऑथोराइज्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड, ACC सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरल डाइट, बिर्ला शक्ती, बांगर, जुवारी सिमेंट, डॉक्टर फिक्सेट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे ASC ब्लॉक, पत्रा शेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल, चॅनल, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील. आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधकाम, स्टील, मेटारोल स्टील, सर्व कंपनीचे सिमेंट, वॉटरप्रूफिंग लिक्विड, ॲस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व ॲस्ट्रल कंपनीचे बाथ फिटिंग, फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा आता उपलब्ध आहे. एकदा अवश्य भेट द्या. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम. 94 23 59 12 59 80 87 55 16 79. आमचा पत्ता शाखा नंबर 1 P12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2 MIDC अक्कलकोट रोड, आनंद तारा लॉन समोर, सोलापूर.